हालेलुया हालेलुया. याकोबाचे पत्र 3:2. याकोबाचे पत्र 3:2. कारण सगळेच पुष्कळ चुका नाही तो. कोणी जर कोणत्या चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. तो सर्व शारीरिक त्याग ठेवण्यास समर्थ आहे. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते? आपण सर्वजण पुष्कळ चुका करतो. कोणी बोलण्यात चुकत नसेल तर तो मनुष्य पूर्ण होईल. त्याने आपले संपूर्ण शरीर ही कह्यात ठेवण्यास समर्थतो. आपले संपूर्ण शरीर कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. वचन काय सांगते? आपण सर्वजण पुष्कळ चुका करतो. खरोखर प्रत्येक माणसाच्या चुका घडत असतात. चुका घडलेल्या आहेत. परंतु मग काही चुकाच करत राहायचंय का? नेहमी सतत चुकतच राहायचंय का? बायबल आपल्याला सांगते की आपण सर्वजण पुष्कळ चुका करतो. कोणी चुकत नसेल तर तो मनुष्य पूर्ण. त्याने आपले संपूर्ण शरीर नियंत्रणामध्ये ठेवलेले आहे. परंतु आपल्याला बायबल ह्याही गोष्टी शिकवते की त्या गोष्टीमध्ये तुम्ही सतत चुकत राहू नका. चुकतो आपण म्हणून सतत चुकाच करत राहावे किंवा चुकतच राहावे या बाबतीत बायबल आपल्याला सांगत नाही. तर बायबल आपल्याला शिकवते आपल्या चुका सुधरवणे, त्या चुकाकडे पाठ करणे म्हणजे चुका सोडून देणे. आणि चुका जर आपल्याकडून घडलेल्या आहेत तर त्या कबूल करणे. कोणत्याही प्रकारे आपल्यातून चूक घडलेली आहे ते प्रथम कबूल करा. हा माझ्यातून चूक घडलेली आहे, माझ्याकडून अपराध घडलेले आहे, माझ्याकडून पाप घडलेले आहे. तर प्रथम ते कबूल करा आणि सोडून द्या. नीतिसूत्र 28:13 वचनात आपण पाहतो, जो आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर प्रभूची दया होते. परंतु जो आपले पाप झाकीतो त्याचे बरे होत नाही. आपण आपली पापे चुका कबूल करून सोडून देणार तर आपले बरे होणार, प्रभूची दया आपल्यावर येणार. परंतु पापे चुका आपण आपल्या जीवनात तशाच ठेवणार, कबूल करणार नाही तर आपले कधीच बरे होऊ शकत नाही. चुका घडलेल्या चुकतो प्रत्येक मनुष्य चुका होतात. परंतु त्या कबूलही करणं गरजेचं आहे की माझ्याकडे चूक घडलेले, माझ्याकडे पाप घडलेले, तर ते चूक कबूल करून सोडून देणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण चुका तर करतो परंतु आपण आपल्या स्वतःच्या चुका कबूल करत नाही. परंतु नेहमी आपल्याला इतरांमध्ये चुका दिसतात, इतरांमध्ये आपल्याला दोष दिसतात. परंतु आपण आपल्या चुका झाकतो आणि नेहमी इतरांना आपण दोष लावतो, नेहमी इतरांना दोषी ठरवितो. परंतु आपण आपल्या चुका पाहत नाही. स्तोत्र संहितामध्ये 19:12 वचनात पाहतो, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. या ठिकाणी दावीद म्हणत आहे की मात्र स्वतःच्या चुका, वचन काय सांगत आहे तिकडे, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. खरोखर माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाही, दुसऱ्यांच्या चुका दिसतात. तर बायबल शिकवते की आपण आपल्या स्वतःच्या चुका कबूल करून सोडून दिल्या पाहिजे आणि सतत चुकतच राहायचं नाही. तर आपल्या जीवनात सुधारणा, इर्मिया 7:3, तुम्ही आपली कृती व आपली मार्ग सुधरवा, सुधारणा घडवा तुम्ही तुमच्या जीवनात. सतत त्या चुकामध्ये, त्या अपराधामध्ये, त्या पापामध्येच राहू नका. बाहेर निघा, एक नवीन सत्य जीवनाला तुम्ही सुरुवात करा. सतत चुकतच पापातच राहू नका. तर मात्र या चुका सोडूनही द्या आणि आपल्यातून चुका घडलेल्या आहेत तर कबूल करा. चुका लपवण्याचा प्रयत्न करू नका, तर चुका स्वतः कबूल करा की हा माझ्यातून चूक घडलेले. ज्या वेळेला आपण या चुका आपल्या कबूल करणार, परमेश्वर आपले मार्ग मोकळे करणार, आपली बंधने तोडणार आणि प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वांनी अगदी स्वतःहून आपण आपल्या चुका कबूल केल्या पाहिजे. प्रभूला तर ठाऊकच आहे की प्रत्येक मनुष्याने काय केले, तो काय करतो ते.
असं नाही की आपण सांगितलं नाही तर देवाला कळणार नाही, असं नाही. प्रभूला सर्व ठाऊक आहे. आपल्या जीवनातल्या हर एक गोष्ट, आपले बसणे उठणे चालणे निजणे तो बारकाईने पाहतो. स्तोत्रसेत 139 1 ते 4 वचनापर्यंत आपल्या मुखातून येणारे शब्द सुद्धा प्रभूला माहिती आहे. आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी प्रभूला माहिती आहे. प्रभू बसून आपल्याला नाही. पण प्रभूची इच्छा आहे की प्रत्येक मानवाने स्वतःहून त्याच्या चुका कबूल कराव्या. आपण उत्पत्ती 3 अध्यायामध्ये पाहतो, त्याच्यामध्ये 9 ते 13 वचनापर्यंत जेव्हा आदाम आणि स्त्रीने दोघांनी जेव्हा फळ खाल्ले, आज्ञा मोडली, पाप केले, या झाडाचे फळ खाण्यासाठी एदेन बगीच्या मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचे फळ खाण्यासाठी परमेश्वर पित्याने आदाम हव्वाला मनाई केली होती. कारण ते फळ खाल्ल्याने त्यांना बऱ्या वाईटाचे ज्ञान मिळणार होते. प्रभूने त्याला ते फळ खाण्यासाठी मनाई केली होती. परंतु सर्पाने या सैतानाने स्त्रीला कुरला घातली, तिने फळ खाल्ले आणि ती नवऱ्याला पण दिले आणि आदामाने सुद्धा ते फळ खाल्ले, दोघांनी पण खाल्ले. त्यावेळेला परमेश्वर पिता त्या बागेत फिरत असताना दोघे जाऊन झाडात लपले. देवपिता पुढे उभी राहणं चिंपत राहिली नाही. म्हणून देवपित्याने आदामाला आवाज दिला, आदाम तू कुठेस? आदाम म्हणतो, परमेश्वर पित्याने मी तुझा आवाज ऐकला म्हणून झाडात लपलो. अगोदर तुला लपण्याची गरज नव्हती, अगोदर तू लपत नव्हता. ज्या वेळेला परमेश्वर पिता त्या बागेत यायचं, परंतु आता पाप केल्यामुळे त्याला लपावं लागत आहे, कारण त्याच्यामध्ये चूक आहे, पाप आहे म्हणून. प्रभूने म्हटलं काय, ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी मी तुला मनाई केली होती त्याचे फळ तू खाल्लंय का? आदाम म्हणतो, जी स्त्री तू मला सोबती दिली तिने मला फळ दिला, मी खाल्ली. बघा, तो आपल्या चूक नीट कबूल करत नाही, उलट चुकामध्ये पापामध्ये आणखी पाप वाढवतो. तू दिलेल्या स्त्रीने मला फळ दिले आणि मी खाल्ले. ते खरोखर तो आपली चूक किंवा आपला पाप कबूल करत आहे का? खरोखर तो आपला अपराध कबूल करत आहे का? नाही. स्त्रीला म्हटलं, तू हे काय केलं? स्त्री सदैव सर्पाने मला कुरल घातली म्हणून मी खाल्लं. ती मनापासून आपला पाप कबूल करत नाही, आपली चूक कबूल करत नाही. दोष लावण्याचं का? आपल्या जीवनात आपण कधी चुका कबूल करत नाही. माझ्यातून चूक घडलेली आहे, दोष माझा, चूक माझे, माझ्यातून पाप घडलेले, समजू नाही. त्याने सांगितलं, तिने सांगितले, तो करत होता, तो ती अशी करत होती म्हणून मी असं केलं, असं आपण म्हणून जातो. प्रभूला सर्व गोष्टी आपल्या जीवनातल्या ठाऊक आहे, परंतु प्रभूची इच्छा आहे की मानवाने स्वतःहून त्याच्या चुका, तिचं पाप कबूल करावे. म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या चुका कबूल करणार, त्याच वेळेला प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, त्याच वेळेला प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार. बायबल मध्ये जर आपण पाहिलं तर लोकांनी चुकून केलेल्या चुकाबद्दल सुद्धा त्यांना प्रायश्चित करावं लागत होतं, अर्पण करावी लागत होती. चुकून न कळत घडलेल्या चुका. आपण तर अनेक लोक असे जे जाणून बुजून चुका करत आहेत, माहीत असून सुद्धा चुका करत. आपण लेविया पुस्तकामध्ये पाहिलं तर 4 ते 2 वचनापर्यंत तिथे जर अभिषिक्त याजकाच्या हातून चुकून जर पाप घडलं तर आपल्या पापाबद्दल त्याने गोरा द्यावा. दुसरं लेवी 4 ते 13 ते 14 मंडळीकडून मात्र चुकून काही चूक घडली तर त्या मंडळीने सुद्धा आपल्या पापाबद्दल प्रायश्चित म्हणून गोरा द्यावा. लेवी 4 ते 22 ते 23 अधिपतीच्या हातून चुकून काही चूक घडली तर त्याने आपल्या चुकीबद्दल, अपराधाबद्दल बकरा द्यावा. पुढे वचन सांगते लेवी 4 ते 27 ते 28 सामान्य लोकांपैकी कोणाही व्यक्तीच्या हातून चुकून काही चूक घडली तर आपल्या पापाबद्दल एक बकरी द्यावी. चुकून न परत घडलेल्या चुकाबद्दल सुद्धा अर्पण होते. अगदी आपण पाहिलं लेवी 5 अध्यायामध्ये 17 ते 19 परमेश्वराने निषिद्ध ठरविले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले. निषिद्ध जे अशुद्ध आहे, जे करणं योग्य नाही, जे प्रभू नाकारले, एखादं कृत्य, एखादं पाप जर माणसाच्यातून घडलं तर त्या मंडळीने, त्या लोकांनी मात्र परमेश्वराला एक मेंढा अर्पण करावा. ज्याच्या देवाने मनाई केलेले असे चूक जर माणसाच्यातून घडली तर त्या चुकीबद्दल सुद्धा अर्पण होते, एक मेंढा मात्र द्यावा. बायबल सांगते गणना 15 अध्याय 22 ते 26 वचनामध्ये पण दिले
की एखाद्या व्यक्तीच्या हातून म्हणजे किंवा मंडळीच्या हातून मंडळीपैकी की कोणी असं मात्र वचन सांगते की त्याच्या हातून जर चुकून काही चुका घडल्या तर मात्र वचन सांगते जरी चुकून त्याने एखादी परमेश्वराची आज्ञा मोडली, एखाद्या व्यक्तीने कोणी मंडळी न ती चूक घडली असली तर मंडळीने सुवास म्हणून बोराचे होमाभरण करावे आणि अन्नाभरण पेयाभरण करावे, अर्पणासाठी बकरा सुद्धा द्यावा. त्याने आपल्या घडलेल्या चुकीबद्दल प्रायश्चित करावे, पश्चाताप करावे आणि आपल्या चुकीबद्दल अर्पण करावे, म्हणजे परमेश्वर पिता त्याला क्षमा करेल. परमेश्वराने लावून दिलेल्या कोणत्या आज्ञा जर चुकून त्याच्यातून मोडली, चुकून त्याच्यातून एखादी चूक घडली तरी त्याने प्रायश्चित करावे, अर्पण द्यावे. मग विचार करा, आज अनेक लोक जे जाणून बुजून चुका करत आहेत, माहीत असूनही चुका करत आहेत, तर शिक्षा कशी होणार? चुकून घडलेल्या चुकीबद्दल सुद्धा शिक्षा होती, प्रायश्चित होते, अर्पण होते. गणना 15 अध्यायामध्ये आपण पुढे पाहतो 27 ते 28, एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने एक वर्षाची बकरी पाप बली म्हणून अर्पावी. चुकून पाप करण्यासाठी याचकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे, म्हणजे त्याला क्षमा होईल. चुकून काही पाप घडले तर त्याने आपल्या पापाबद्दल 1 वर्षाची बकरी अर्पावी, त्याने पश्चाताप करावा, याचकाने त्याच्यासाठी पश्चाताप करावा की ज्यासाठी त्याला क्षमा होईल. पुढे वचन सांगते पहा, गणना 15 ते 29 ते 31, चुकून काही कृत्य करण्याच्या बाबतीत तुम्हाला एकच नियम असावा, मग तो इस्रायल लोकातील स्वदेश असो किंवा त्याच्यामध्ये वस्ती करणारा परदेशी असो. परंतु जिद्दीने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशी असो किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानिले व त्याच्या आज्ञा मोडिली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा. त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी. बघा, चुकून चूक घडली तरी परमेश्वर पिता म्हणत आहे की त्याला क्षमा होईल, तो जो कबूल करणार, अर्पण करणार, पश्चाताप करणार. परंतु जो जिद्दीने चुका करत आहे, माहीत असूनही चूक करत आहे, माहीत असूनही पाप करत आहे, तर वचन सांगते की त्याला धिक्कार असो, त्याचा उच्छेद व्हावा. अशा व्यक्तीचा उच्छेद व्हावा, त्याने आपल्या दुष्टाईची शिक्षा भोगावीच. प्रभू आपल्याला म्हणत आहे की तुम्ही आपल्या चुका का लपवून ठेवता? कबूल करा, मी तुम्हाला क्षमा करीन. 16 ते 63 वचनात पाहतो, त्याने जे केले ते सर्वांची मी त्याला क्षमा करीन. प्रभू तर आपल्याला क्षमा करण्यासाठी तयार आहे, परंतु आपण आपल्या चुका कबूल केल्या पाहिजे. कोणत्या प्रकारच्या चुका केलेल्या आहेत, कोणत्या चुका घडलेल्या आहेत, या सर्व चुका कबूल करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण या चुका कबूल करणार तेव्हा प्रभू आपल्यामध्ये कार्य करणार. बायबल शिकवते, प्रभूने तर म्हटलं मत्ती 18 अध्यायामध्ये 15 वचनात, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांकी असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाव मिळविलास असे होईल. वचन सांगते की तुझ्या भावाने तुझा काही अपराध केला तर जा त्याच्याकडे, त्याची चूक, त्याचा अपराध त्याला दाखव, आणि त्याने तुझे ऐकले तर तू तुझा भाव मिळवला असं होईल. म्हणजे जर तू तुझ्या भावाला त्याची चूक दाखवत तर त्याला कळत आहे, हा मी चूक केलेली आहे, आणि तू पश्चाताप करण्यासाठी, वळण्यासाठी तयार आहे, तर तुझा भाऊ तुला परत मिळालेला आहे. परंतु जर तू चूक कबूल करत नाही, वळण्यासाठी तयार नाही, तर तू तुझा भाऊ गमावलेला आहे. फक्त बायबल शिकवते, जो मनुष्य चूक कबूल करत आहे, कबूल करून सोडून देते, बदल घडवत आहे, जणू काही तो देवाला मनुष्य पुन्हा मिळालेला आहे. परंतु जर तू चूक कबूल करण्यासाठी तयार नाही, पश्चाताप करण्यासाठी तयार नाही, तर तो अद्यापि अंधकारात आहे. आपण आपल्या चुका कबूल करत आहोत, पश्चाताप करत आहोत आपण आपल्या पापाबद्दल, तर आपल्याला क्षमा होणार. परंतु जर आपण आपल्या चुका तशाच लपून ठेवत आहोत, तर एका चुकीमुळे, 2 चुकीमुळे किंवा 4 चुकीमुळे आपल्या चुका वाढत जाणार, पाप आपल्यामध्ये वाढत जाणार. कदाचित काही चुकामुळे काही असे परिणामही झाले असतील
अनेकांच्या जीवनावर, अनेकांच्या कुटुंबावर, की त्या चुकीमुळे तुमच्या जीवनात शांती आली असते. म्हणून प्रथम या चुका कबूल करा. आपल्याकडून कोणत्या चुका घडलेल्या आहेत, कोणते अपराध घडलेले आहेत, हे सर्व कबूल करा. अनेक वेळा माणसाचे पाय घसरतात, तो चुकीच्या गोष्टीकडेही वळला जातो. वचन सत्य नीतिसूत्र 19:2. आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही, उतवल्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. अनेक वेळा मनुष्य चुकतो, वाट चुकतो, चुकीच्या गोष्टीकडे, चुकीच्या मार्गाकडे तो वळला जातो. परंतु परमेश्वर पिता माणसाला संधी देते की त्याने वळावे, आपल्या चुका कबूल कराव्या आणि पश्चाताप करावा. म्हणून अनेक लोकांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी सुद्धा प्रभूने असे लोकही ठेवलेले आहेत की मात्र त्यांना समजून द्यावे की हा तुम्ही या चुका केलेल्या आहेत, तर तुम्ही आता परमेश्वराकडे वळा आणि आपल्या चुका, आपलं पाप मात्र सोडून द्या. लोकांना त्यांच्या चुकाची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा मात्र प्रभू अशा काही लोकांना निवडतो आणि त्यांच्याद्वारे त्यांना हे पटवून देतो की तुम्हाला बदलायला हवं. जसे की याकोबाच्या पत्रामध्ये 5 अध्यायामध्ये आपण पाहतो, 19 वचनापासून ते 20 वचनापर्यंत, माझ्या बंधून तुमच्यामध्ये कोणी सत्यापासून भटकला आणि त्याला कोणी माघारी फिरविले, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवेल व पापाची रास झाकेल, हे ध्यानात ठेवा. काही वेळा एखाद्या व्यक्ती चुकलेली आहे, त्याला सुधारण्यासाठी सुद्धा काही लोकांना प्रभू संधी देतो. त्यांना त्यांचे मार्ग दाखवण्यासाठी किंवा ते चुकलेले त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रभू कदाचित आपल्याला पण शिकवून सांगणार. आणि जेव्हा आपण त्या चुकलेल्या व्यक्तीला परमेश्वराकडे वळवणार, ते बायबल सांगते आपण त्याच्या पापाची राह जागतो, त्याला मरणापासून, अधोलोकापासून वाचवितो. आज आपण पाहतो की अनेक लोक जे आहेत, जी चुकलेल्या पापाच्या, वाईटाच्या मार्गावर होती, ती आता प्रभूच्या लोकांद्वारे, प्रभूच्या सेवकांच्या द्वारे मात्र बदललेली आहे, सुधारणा घडलेली आहे आणि आज ते चांगले जीवन सुद्धा जगत आहे. चुकलेले लोक बदललेले आहेत, परमेश्वराकडे वळालेले आहेत, चांगल्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालत आहेत. प्रभू हेच म्हणतो, चुकलेले लोकांना माझ्याकडे फिरा आणि आपल्या चुका कबूल करा, सोडून द्या. प्रभू सतत आपल्या चुका पाहत नाही, तर प्रभूची इच्छा आहे की आपण बदलावे. परंतु जर आपण वळण्यासाठी, बदलण्यासाठी तयारच नसतील, सतत चुकाच करत असतील, तर प्रभू आपल्याकडे दुर्लक्ष देतो. म्हणून प्रभू वारंवार संधी देत नाही, तर प्रभू जर आज आपल्याला संधी देत आहे, तर आपल्या चुका कबूल करा, आपले गुन्हे, आपले अपराध कबूल करा आणि ह्या सर्व चुका आणि सर्व अपराध तुम्ही आपल्या जीवनातून मात्र पूर्ण रीतीने दूर करा आणि परमेश्वर पित्याकडे वळा. जाणून बुजून चुका करत राहू नका. जर जाणून बुजून आपण चुका करत राहणार, पाप करत राहणार, तर आपल्या जीवनामध्ये अनेक पीडा, अनेक समस्या उत्पन्न होणार, अनेक संकटे मात्र उत्पन्न होणार आणि या चुक्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार. म्हणून त्याच्यातून बाहेर होता. आदमाने पाप कबूल केले नाही, चुकामध्ये चुका वाढवत गेले, पापात पाप वाढवत गेले. परिणाम काय झाला? दोघांना देवपित्याने एदेन बागेतून काढून टाकले. एदेन बागेला अगदी सर्व सुख समाधानाच्या जीवनाला ते गमावून बसले. दुःख, पीडा, मरण असे अनेक श्राप त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून प्रभू संधी देत आहे, सर्व चुका कबूल करा, सर्व अपराध मात्र कबूल करा. अनेक वेळा चुकीच्या कल्पनामुळे सुद्धा मनुष्य चुकीचे निर्णय घेतो, चुकीच्या गोष्टीकडे मात्र तो वळला जातो, चुकीच्या गोष्टी करतो ज्या देवाच्या विरुद्ध येते. म्हणून या सर्व चुकीच्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या प्रभूच्या विरुद्ध आहे. जे प्रभूच्या विरुद्ध आहे, जे पाप आहे, जे वाईट आहे, ते सर्व सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या चुका कबूल करायचे, आपल्याला आपलं पाप कबूल करायचे. आपण योशुआ 7 अध्यायामध्ये पाहतो, आखान ज्याने परमेश्वर पित्याच्या समर्पित वस्तू चोरल्या होत्या, सिनारी जागा, सोन्याची वेळ आणि थोडे सोने रुपये. त्यावेळेला इस्रायल लोक आय नगरात चढाई करून गेले होते, पण इस्रायल लोकांना आय नगरापुढे उलट पलायन करावं लागलं आणि
आणि इस्रायलातले 36 लोक मरण पावले. याचं कारण होतं आखानाने केलेली चोरी, आखानाने केलेली एक मोठी चूक. योशुआ देवपित्यापुढे पालथा पडत आहे. वडील लोकांनी प्रभूला म्हणत आहे, प्रभू आज शत्रू पुढे आम्हाला पलायन करावं लागलं. प्रभूने म्हटलं, असा पालथा काय पडला असून इस्रायलाने माझ्या विरुद्ध पातक केलेले आहे, माझ्या समर्पित वस्तू चोरी केली आहे, चूक केलेली आहे त्याने. उठ लोकांची झडती घे आणि ज्या कोणाकडे ते वस्तू सापडतील त्या सर्व वस्तू आणि त्याला मात्र आखानाच्या खिंडीतने त्यांना बाहेर काढ, त्यांना दगडमार कर, मारून टाक, जाळून टाक. परमेश्वर पितरे ठाऊक होते का आखानाने चोरी केली, आखानाने चूक केले, ठाऊक होते. तरी देव इथे एक संधी देत होता की योशुआ लोकांची झडती घेत असताना कदाचित आखान स्वतः येईल आणि आपली चूक कबूल करेल. योशुआ मोठ्या पाठवतो लोकांची झडती घेऊ लागला आणि तो झडती घेत असताना त्याने प्रथम या मात्र सर्व वंशजांची झडती घेतली आणि सर्व वंशजांची झडती घेत असताना यहुदा वंश पकडले गेले. यहुदा वंशातल्या प्रत्येक कुलं त्याच्या पुढे आणले आणि सर्व कुलांची झडती घेत असताना जेरह कुल पकडलं गेलं. जेरह कुलातली प्रत्येक घराणे पुढे आणल्यानंतर जप्तीचे घराणे पकडले गेले. जप्तीच्या घराण्यातल्या प्रत्येक माणसाला पुढे आणल्यानंतर आखान नावाचा मनुष्य पकडला गेला. बघा, प्रथम वंश, नंतर कुले, नंतर घराणे, नंतर माणसं. आता इतक्या लोकांचा शोध करता करता उशीर लागला असणार. योशुआ 6 वर्ष शोधत होता. आखानाला कळायला पाहिजे होतं माझ्याकडून चूक घडलेली आहे, मी स्वतः जाऊन कबूल करतो, परंतु नाही. जेव्हा परमेश्वराने आखानाला पकडलं, जेव्हा तू झडती घेत होता योशुआ, तेव्हा आखानाला पकडलं, तेव्हा योशुआ म्हटलं, आता मला सांग माझ्या मला तू काय केलंस. तेव्हा तो सांगतो, मला परमेश्वराच्या समर्पित वस्तूचा लोभ सुटला, त्या वस्तू मी चोरी करून माझ्या डेऱ्यात ठेवलेल्या आहेत. योशुआने माणसे पाठवून त्या वस्तू काढून घेतल्या. त्या वस्तू आखानाची मुलं बाळं संपत्ती जे होते ते आखानाच्या खिंडीत नेले, त्यांना दगडमार केला, मारून टाकले, त्यांना जाळून टाकले, त्यांच्या दगडाचे वास केले जहाजपर्यंत. आणि तिचं नाव, त्या राशीचे नाव पडले आखो, त्रास देणारी खिंड. इतक्या लोकांची झडती घेतापर्यंत त्याने आपली चूक कबूल केली नाही. परंतु जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याने सांगितले, अनेक प्रभू अनेक वेळा आपल्याला ही संधी देतो. प्रभूला माहिती होतं आखानाने चोरी केले, परंतु प्रभूने काय केले की इथपर्यंत इतकं काही करताना कदाचित आखान येईल आणि आपली चूक कबूल करेल. बघा, प्रभू आपल्यालाही तीच संधी देतो. काही लोकांना वाटते हे लोक इतके चुका करतात तरी यांना काही होत नाही, किंवा मी काल चूक केली मला काही झालं नाही, मी 1 वर्ष अगोदर चूक केली मला काही झालं नाही. प्रभूने ती संधी दिलेली आपल्याला की आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल कराव्या. म्हणून आपल्याला वाटते मी केलं, मला कोणी काही बोललं नाही, कोणी पाहिलं नाही, देवी काही मला बोलत नाही. देवाचं प्रेम आहे की देवाने संधी दिली की कबूल कर, आणि त्या संधीमध्ये देवाने जो वेळ दिलाय त्याच्यात जर आपण आपल्या चुका कबूल केल्या नाही तर आखानाप्रमाणे आपला नाश होणार. आज आपल्याला आपल्या स्वतःच्या चुका कबूल करायच्या. आपण काय चूक केलेले, आपण काय अपराध केलेले, काय पाप केले, ते जेव्हा ते कबूल करणार तेव्हा प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तेव्हा प्रभू आपल्या जीवनाची उन्नती आणि प्रगती मात्र करणार, तेव्हा प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. म्हणून सर्व चुका कबूल करा आणि सोडून त्या परमेश्वर पित्याकडे वळा. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. ज्या प्रकारे आदामाने हव्वाने केलं त्याप्रमाणे करू नका, तर स्वतः आपल्या चुका कबूल करा. उत्पत्ती 4 अध्यायामध्ये काईनाने हाबेलाचा वध केला आणि परमेश्वर पित्याने काईनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? काईन म्हणतो, मी का माझ्या भावाचा राखणदार आहे? भावाचा खून केला. देव पित्याला कडक भाषा करतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? चुका लपवण्याचा प्रयत्न करत आहे काईन. परंतु परमेश्वर पिता काईनाला म्हणत आहे, तू आपल्या भावाचा खून केल्यामुळे त्याचं रक्त पाशन करण्यासाठी भूमीने आपले तोंड उघडलेले आहे आणि तिचा तुला शाप आहे. तू भटकणारा परगंताचा औषध शापित बनला. काही आपल्याला वाटते मी काही बोललो नाही, माझ्या चुका लपवल्या म्हणजे परमेश्वर कळणार असं नाही, प्रभूला सर्व कळते. परंतु प्रभूने काहींना अशासाठी संधी दिली होती, काहींना स्वतः चूक कबूल करावी. देवपिता सरळ ठाऊक होते, पण देवपिताने काहींना संधी दिली, पण काहींना उलट पाप वाढवलं. देवपिताशी कडक भाषेत होतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? आपण आपल्या चुका कबूल करण्याऐवजी उलट आणखी चुकामध्ये भर घालत आहोत. यशा 30:1 हे लोक पापाने पाप वाढवित आहेत.
मनुष्य चुकामध्ये भर खायला जातो, तो चुका करत जातो, तो पाप करत जातो. परंतु या चुका आपल्याला सोडून द्यायच्या, परमेश्वर पित्याकडे वळायचंय. तुमच्या जीवनात ज्या चुका घडलेल्या आहेत, ज्या कोणत्याही चुका असो, कदाचित तुमच्याकडून घडलेल्या चुकीद्वारे इतर व्यक्तीच्या जीवनात, कुटुंबावर परिणाम झाला असणार, तर आपल्या चुका कबूल करा आणि ती चूक सुधारवण्याची सुद्धा, त्या सुधारवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा आणि पुन्हा त्या चुकांकडे, त्या वाईटांकडे वळू नका. आपल्या चुका कबूल करा. प्रभूला सांगा, प्रभू मी चूक केलेली आहे, माझ्याकडून गुन्हा घडलेला, अपराध घडलेले. ज्या व्यक्तीच्या बाबतीत तुमच्याकडून चुका घडल्या, जा त्याच्याकडे क्षमा मागा आणि होईल तितकं प्रयत्न करून ती चूक सुधारवण्याचा प्रयत्न करा, की ज्याद्वारे प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार, प्रभू तुमची उन्नती आणि तुमची प्रगती मात्र करणार. प्रभू तुमचे सर्व बंधने तोडून टाकणार, प्रभू तुमचे सर्व मार्ग मोकळे करणार. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त एक महान परमेश्वर आहे. आपला प्रभू येशू पिता अद्भुत परमेश्वर पिता आहे, जो आपले सर्व मार्ग मोकळे करीतो आणि आपली सर्व बंधने तोडून टाकतो. त्या प्रभूला शरण या, आपल्या सर्व चुका कबूल करा. दयेने प्रभू तुम्हाला क्षमा करेल आणि तुम्हाला अनुग्रह आणि आशीर्वादाने भरेल. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.